गरमा गरम वडा पाव. पण एवढ्या रात्री कुठनं मिळाला तुम्हाला? अहो आपले जिगरी दोस्त रमेश, सुरेश आणि महेश एक कॉल केला त्यांना डायरेक्ट घेऊन आले. सिद्धिराज, मित्रांच्या बाबतीत खरंच तुम्ही खूप लकी आहात बरं का. आणि माझ्याकडनंही त्यांना थँक्यू सांगा. हा विषय का या. खरंच खूप मस्त आहे. अहो आपल्या नाक्यावरचाच वडापाव आहे, पप्पूचा वडापाव. काय? कुठला? पप्पूचा? अरे अहो मित्र आहे आपला चांगला, तो असं काय करता. कोण पप्पू? अरे मॅडम, अरे तुम्ही नावावर ना कशाला उगाच. तुम्ही एक काम करा, मिरची खात्या बरोबर. अहो म्हणजे वडापाव बरोबर. उगाच विषय बदलू नका. काय म्हणालात तुम्ही? पप्पू? पप्पूचा वडापाव? अरे तू परत तिकडेच अडकून बसला. अहो राहू दे ना, नावात काय म्हणत. सिद्धिराज, तुम्ही माझ्यावर रागवलाय का म्हणून मला ही मिरची देताय खायला? अहो नाही नाही नाही, अहो राग अहो तसं नाही, आता प्रेमानेच दिलं होतं. अहो वडापाव सोबत मिरची खाणं म्हणजे आहा हा हा. अहो खाऊन तर बघा मॅडम, शास्त्र असतं हो ते. अरे आणि सोबत चहा. चहा म्हणजे ते पंचामृतच असतं. किती विनोदी आहात हो तुम्ही, थांबतच नाही आहात. मॅडम मला काय बाकी जमत असेल नसेल माहित नाही, तुम्हाला हसवायला मात्र नेमकं जमतं. अगदी खरंय. अरे काय खरंय, मला काही जमत नाहीये. सिद्धिराज, अच्छा मॅडम ऐका ना, घरच्यांचा आज असं कोंडणं किंवा एरवी जो ते छळ वगैरे करतात, हे सगळं तुम्ही प्लीज मनावर नका घेऊ. म्हणजे आनंदी जेव्हा मोठी होईल ना, तेव्हा ना आपण हे सगळे किस्से, म्हणजे घरच्यांनी आपल्याला काय लेवलला त्रास दिला हे सगळं तिला सांग. म्हणजे मला मान्य आहे की आता आपल्याला त्रासदायक वाटतंय, पण जेव्हा आपण हे दिवस भविष्यात आठवू ना, तेव्हा आपल्यालाच हसायला येईल बघा. हा असंच. तसं असेल ना तर माझं आयुष्य सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग आहे. का हो? कारण जेव्हा मला कळलं ना माझ्या पत्रिकेत दोष आहे, तेव्हापासून मी फक्त आणि फक्त संकटांना सामोरीच जाते. ही संकट काय माझी पाठच सोडत नाहीयेत. मॅडम खूप सहन केलं ना तुम्ही आजवर. हो, मी इथवर तरले कारण मला आधार द्यायला माझी हक्काची माणसं माझ्या सोबत होती. आई, बाबा, आनंदी, व्यंकी दादा, जानू आणि आता तुम्ही. म्हणजे ती पण आहे लिस्ट मध्ये. मग विषय आहे का? तुम्ही खरंच खूप स्पेशल आहात सिद्धिराज. म्हणजे आपल्या सोबत असं कोणीतरी कायम असणं, हे फिलिंगच खूप बेस्ट आहे. बघा ना, म्हणजे तुम्ही आजपर्यंत कायम माझ्या सोबत होतात आणि आजही आत्ताही माझ्या सोबत आहात. खरंच खूप छान आहे हे फिलिंग. आणि मी हे खूप मनापासून बोलते. या वडापावची शपथ. अहो काय, कुठे हरवलात? नाही नाही, काही नाही काही नाही. खरं सांगा. अहो खरंच काही नाही, मिरचीची शपथ. सिद्धिराज, आपण श्रीकांतची केस पुन्हा ओपन करायचं म्हणतोय. हे खूप मोठं शिवधनुष्य उचलतोय का हो आपण? नाही नाही, असं का वाटतंय पण तुम्हाला? नाही म्हणजे
तो पळून गेलेला ड्रायव्हर आपल्याला सापडेल का? मॅडम कसं असतं माहिती आहे का, माणसाच्या मनात जर हेतू चांगला असेल आणि कुठलीही धडपड करायची तयारी असेल ना, तर अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होऊ शकते. त्याच्यामुळे आनंदीच्या बाबांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आपणही गप्प बसायचं नाही. मी विचार करून ठेवलाय मॅडम, उद्याची सकाळ आहे ना धमाकेदार असणार आहे बघा आपल्यासाठी. म्हणजे कळेलच उद्या तुम्हाला. तोवर पप्पूचा वडापाव एन्जॉय करा तुम्ही. गार होईल का? बाबा, काय ग? काय झालं? असे का बसलात? काही टेन्शन आहे का? नाही ग, हरीश आणि सिंचना अजून आलेले नाहीत, त्यांची वाट बघतोय. अहो, एवढं काय, आता ते लहान नाहीयेत, येतीलच. गेले असतील कुठेतरी. तुझं बरोबर आहे वीणा, ते काही लहान नाहीयेत दोघे, पण अगं खूप उशीर झालाय आता. एव्हाना यायला हवे होते. बाबा, पण असं किती वेळ बसणार आहात बाहेरच? सकाळी परत लवकर उठायचंय ना, मुलांना सोडायला जायचंय, परत दिवसभर गॅरेजमध्ये पण काम करावं लागेल. अगं पण आज लक्ष्मी नाहीये ना घरी. ती सुद्धा शेवटचा माणूस घरी येईपर्यंत जागत असते. हो ना? तुला गंमत सांगू का, जेव्हा लहानपणी ही मुलं अभ्यास करत बसायची ना, म्हणजे रात्री उशिरा जागून अभ्यास करायची, तेव्हा लक्ष्मी सुद्धा त्यांच्या बरोबर जागायची. आता आज लक्ष्मी नाहीये म्हटल्यावर हे काम मलाच करायला हवं नाही का? हरीश आणि सिंचना येईपर्यंत मला काही झोप यायची नाही. ठीक आहे, मग मी पण बसते तुमच्या बरोबर इथेच. पण बाबा, त्या दोघांना फोन तरी लावलाय का तुम्ही? अगं दिवसभरात अनेक वेळा फोन केला त्यांना, उचललाच नाही दोघांनी. म्हणूनच तर कळायला काही मार्ग नाहीये ना. आश्चर्यच आहे. तर दोघांपैकी कुणीतरी फोन उचलायलाच हवा ना. पण बरं आहे लक्ष्मी घरी नाहीये. ते ती इतकी काळजी करत बसली असती ना. बाबा, आईंनी अशा परिस्थितीत काय केलं असतं? बाबा, सिद्धू, तुला त्या गेलेल्या माणसाला न्याय मिळवून द्यायचा आहे. अजूनही तुझ्या मनात त्याच्याबद्दल काहीतरी आहे, आणि अशा कलुषित मनाची बाई आम्ही सून म्हणून स्वीकारू शकणार नाही. तुला जर त्या माणसाला न्याय द्यायचा असेल तर तू खुशाल बाहेर राहा, कारण अशा बाईला या घरचा उंबरा ओलांडून येता येणार नाही. मी तो कदापि सहन करणार नाही. या ऍक्सिडेंटचा निकाल लागलाच पाहिजे. त्यामुळे श्रीकांत इनामदारांच्या गाडीला धडक देणारा तो जो कोण माणूस होता, त्याला गजाआड केल्याशिवाय आपणही गप्प बसायचं नाही.